खायला चांगलं चालू होतं माझ्या घरात. काय मला पण अवदसा सुचली आणि मी असं करून बसलो. झाली आमची भांडणं, मला दिलं घरात हाकलून. काय करायचं आता? आपली चूक झाली म्हणल्यावर आपल्याला निस्तरणं भागच. आता असं कुठपर्यंत फिरायचं? भूक तर अशी लागली मला, काय करू असं झालं. रस्त्याला पण कोणी दिसेना काय. चला पुढे जाऊन बघू कोण दिसतंय का काय. आय आय ग. कपडे लत्ता सगळेच घेऊन आता निघायची वेळ आली. घर तर मुकलंच आपल्याला, आपलं आयुष्य पण बरबादच झालं म्हणायचं. काय करायचं? हायला मालकिनीनं मला नादी लावलं आणि माझं जीवनाचं सगळं असं झालं. काय करावं? इथनं पुढं आहे ना कोणत्याच मालकिनीच्या नादी नाही लागायचं. आपलं काम भलं आणि आपण भलं. आयला समोर एक मस्त मोठी बिल्डिंग दिसते. ह्या बिल्डिंगमध्ये जावं का? जावं नाही, जाऊन बघितलंच पाहिजे आपल्याला. चला. चला बाई, झालं काम. आता बसते निवांत. अरे देवा, एकदाच आपटलं काम. कोण आहे? त्या टायमिंगला कोण आलं? या या. कोण तुम्ही? कोण तुम्ही? मी कामासाठी आलोय मालकीनबाई. काम पाहिजे होतं मला. काम? इथे काही काम नाहीये. काय काम करणार तुम्ही इथे? मी घरातलं कोणतं पण काम करून घेईन. घरातलं काम? हां बरं बरं, बसा तुम्ही. हां बसतो. हां, राहू दे ते. बरं इथंच ठेव. हां, पाणी आणते मी तुम्हाला. हे घ्या पाणी. काय काम करता तुम्ही? घरचं काही काम करू. हां का? कपडे धुवायला सांगा, कपडे धुवू. भांडी घासायला सांगा, भांडी घासू. फरशी पुसून काढू. अच्छा, पण आता माझे हस्बंड बाहेर गेलेले आहेत. ते आले का मग सांगते मी तुम्हाला काही काम असेल तर. हो पण काम द्या हो, कारण भूक लागली. 2-3 दिवस झालं बाहेर मी राहतोय, मला पोटाला पण काहीच नाही हो. तुम्हाला घरदार नाही का? घरदार लय लांब ना आलोय मी, कामाच्या शोधातच फिरतोय मी. अच्छा, तुम्ही कुठे काम केलंय का आधी? हो केलं बरं का. एक ठिकाणी कामाला होतो मी. अच्छा, पण त्या मालकीने नाही ना मला लय मारहाण केली ना हाकलून दिलं हो. का का मारहाण केली? का हकललं? हा मी लय चांगली कामं करत होतो, पण त्या मालकीनेला काय माझी दयाच नाही आली. जेवायला मागितलं म्हणून तिनं मारहाण केली मला. अरे बापरे, असं तर नाही व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्ही सगळं काम व्यवस्थित करता ना? हो. तुम्हाला कामाची तक्रार मला कामासाठी कोणीतरी पाहिजेच होतं, पण ठीक आहे, तुम्ही आता आलेच आहेत तर माझ्या एकदा हस्बंडचं डिसिजन घेऊ द्या मला. मग मी त्यांच्याशी बोलून तुमचा विचार करते. ठीक आहे? तुम्ही त्यांना विचारा, पण मला कामाला ठेवाच हो. बरं बरं ठीक आहे. कधी येतील ते? थांबा, त्यांना फोन लावते. बरोबर, विचारा विचारा. हॅलो, कधी येत आहे हो तुम्ही? बरं बरं, हां या लवकर या. ठीक आहे ठीक आहे, येत आहे ते 10 मिनिटात येत आहे. बरं. तुम्हाला काय पाहिजे अजून? चहा पाणी नाही वगैरे? आता काय नको. बरं बरं. मग तुम्ही इथं कामाला याल तर मग तुम्ही राहाल कुठे? कुठल्या पण कोपऱ्यात जागा दिली तर मी राहील. अच्छा, म्हणजे राहणं वगैरे खाणं वगैरे सगळं आम्हालाच बघायचं आहे असं? हो. ठीक आहे, त्यांना येऊ द्या, तसं विचारते त्यांना. कसं आहे, कारण की आम्ही दोघं नवरा बायकोच राहतो.
मग एखादा वेगळाच व्यक्ती येऊन आमच्यामध्ये राहील तर थोडं ऑकवर्ड फील होईल ना. मग एकदा त्यांचं डिसिजन घेणं योग्य राहील. हम्म. आले तुम्ही? हा काय का दरवाजा का बरं उघडा होता? बसा ना. आणि हा कोण आहे? ए हे काम मागायला आले होते. काम मागायला? हम्म. काम मागायला म्हणजे मला समजलं नाही. सांगा ना तुम्ही. घरातलं काम सगळं करतो मी. अच्छा, घरातलं काम का? हां. अच्छा अच्छा. आधी कुठं काम केलंय का तुम्ही? हो केलंय. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की आमच्या इथं काम म्हणजे काम मला माणूस लागतो असं? नाही नाही, मी विचारत आलो हा. तर सांगितलं मला की या बिल्डिंगमध्ये भेटेल काम म्हणून. अच्छा. नाही, कामाला तर लागतं आम्हाला, कारण आता सध्या म्हणजे हिची पण पाठ वगैरे दुखती, फरशी वगैरे पुसायला लागतं नाही का तिला. हां. आणि बाई पण मिळत नव्हती. बरं झालं तुम्ही आले. तुम्ही आधी कुठं काम केलंय का? हो काम केलंय ना. मग तिथं का बरं सोडलं? त्या बाईने मला लय मारलं आणि हाकलून दिलं हो. मारून हाकलून दिलं? हो. का बरं? काय सांगा, जेवायला मागितलं त्याच्यावरनं बाईनं मारलं मला. आता पोटाला तर 2 घास दिलं पाहिजे का नको? हा बरोबर आहे. मग असं वागतं का कोणी सांगा? पण मग त्यांच्या पूर्ण ऐकून घ्या की ते इथंच राहणार आहेत हा. आणि त्यांना जेवण खाऊन द्यायचंय. अच्छा, तुम्ही इथंच राहणार आहे का? हा, घराच्या कोणत्याही कोपऱ्याला मला सांगा, मी तिथं राहील. आणि पगाराचं कसं मग? 2 टाइमाला जेवायला पोटभर दिलं ना बस. नाही हा. पगार दिला तरी चालेल. अरे वा. तुम्ही या इकडं साईडला या. अहो हा. फुकटचा नोकर भेटतोय ना. हा. काय पाहिजे, फक्त 2 टायमाचं जेवण द्यायचंय त्याला. काय द्यायचंय अजून? बस राहिला तर कोणत्या पण कोपऱ्यात राहील, तो बोलतो तर आहे तो. ते पण आहे. हम्म. असं पण दुसरी बाई ठेवले तर आपल्याला 5-10 हजार रुपये द्यावेच लागतील तिला. हा. फरची बिरची आणि पुसायचं, असं झाडू कुठे मारायचं. भेटतं? काही काही नोकर तर असे पण असतात की त्यांना घरात राहायला आणि खायला जरी दिलं तरी पण पैसे द्यावेच लागतात. याला ते तर पण. पैसे पण नाही द्यायचेत ना आपल्याला. ठीक आहे, मग कसं करायचं? ठेवून घ्यावं असं वाटतंय मला. ठेवून घेऊ का मग? हां. पण त्याला कामाचं विचारून घ्या आधी, प्रॉपर करेल का व्यवस्थित सगळे काम. अहो नाही केलं तर काढून टाकू. चला चला तुम्ही. चल, बघू विचार. आम्ही काय म्हणतो, हां. तुम्हाला 2 टाइमचं जेवण भेटेल. हां. हं? नाश्ता वगैरे भेटेन, चहा वगैरे भेटेन, त्याचं काय हरकत नाही, त्याचं काही टेन्शन नाही. ते सगळं तुम्हीच बनवणार आहे, तुम्ही खाऊ बी शकता, त्याच्यात काय आम्हाला प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्या कोपऱ्यात झोपून जायचं रात्रीचं. हां. आणि घरात झाडू, फरची, भांडे, कपडे तुम्हाला करावं लागणार आहे आणि स्वयंपाक. ठीक आहे? सगळे कामं करतो. हां. स्वयंपाक येतो का तुम्हाला? हा. हा ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. हां. तसं स्वयंपाकच्या मध्ये मला माझ्याच हाताची भाजी आवडते, तर मी भाजी स्वतः बनवेल. फक्त पोळ्या तुम्ही बनवून घ्यायच्या. ठीक आहे? बरं चालतं. हा, ठीक आहे. मग आम्ही घेतलं डिसिजन, आता तुम्ही राहीतच. हां. मस्त व्यवस्थित काम वगैरे करा. जर आम्हाला वाटलं तुमचं काम आवडलं तर मग पुढं तुमचे थोडा पैसे द्यायला चालू करून देईल मी तुम्हाला. बरं चालतं. ठीक. तसे मग तुम्ही कपडे वगैरे आणले का काही? हो आणले ना, पिशवी आणले ना कपडे. हा, नसतील तर मग माझे आहे जुने, मग ते वापरा तुम्ही. बरं. हा. मग आता काय नाही, चला मी आराम करते थोडासा. कामाला लागा मग तुम्ही. आता घ्या कपडे धुवायला घ्या. बरं बरं चालतं. हां, जा तिकडे बाथरूम आहे. हां, कुठे? इकडून इकडे जाऊ. बरं. त्यांना दाखवून दे ना तुझं. दाखवून द्या तुम्ही, जा. हे बघा इथं या. हां. इथं 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 का? बरं. इथं बाथरूम आहे. हां. हां. आणि कपडे वगैरे. बरं. पाणी वगैरे तुम्हाला चालू करता येईल ना? हो चालेल. हा. आणि हे किचन आहे. हां. आणि इकडे सगळं ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर स्टूल घ्यायचा हां. आणि काढून घ्यायचा. बरं बरं. हां. आणि काही वाटलं तर मालकिनीला सांगायचं. सांग. ठीक. चला कपडे धुवून घे. चला कपडे धुवून घेऊ आता. अहो बरं झालं ना, मस्त फ्रीमध्ये नोकर मिळून गेला.
हा ना, तसं पण आपलं एवढं जेवण वाया जायचंच, उरवायचंच आपण जेवण रोजचं. तर तेवढं तर त्याच्यात त्याच्यात तो खाऊन घेईल. हां, टेन्शन नाही आहे तसं आता. मस्त मग आता फ्री होऊन गेली तर स्वतःकडे लक्ष देता येईल मला. हा, आता तुझं टेन्शन तर मिटलं, पण काय माझं आता जॉबचं चालूच आहे. माझं कसलं मग आता टेन्शन का तुम्ही मिटलं. जॉब सोडता का? जॉबला नोकर लावून घ्या एखादा. हा ना, माझा तोच विचार चालू आहे, काय एखादा बी माणूस ठेवून घेतो, काय पण. मी पण थांबतो घरी मग. हां, येडे झाले तुम्ही. पण ठीक आहे. मी हे विचार करते की त्याचे एवढे छोटे छोटे हात आहेत, हा, छोटे छोटे पाय आहेत. हा. किचनवर काम करायचं राहिलं तर तो काय कसं काय करणार आहे काम? अगं त्याला आता तो आधी काम करायचा ना तिथं, तर तो त्याला सवय पडली असेल, तो बोलला ना की सगळे कामं करून घेतो मी. हम्म. मग त्या लोकांना सवय पडून जाते, आणि त्यांचं नाही का म्हणजे एक अंगाची वस्तू गेली ना, म्हणजे हात बारीक आहे तर त्यांच्यात जास्त ताकद राहते नाही का. अच्छा. हा, ते करून घेतील व्यवस्थित, त्याला सांगितलं मी तसं. पण कपडे धुता येतील ना त्याला नीट? हा मग बघू आपण, धुता आले तर आले, नाही तर आपलं मशीन आहेच. बाकीचे तर कामं करून घेईल, झाडू मारून घेईल, झाडू तर मारतच येईल, फरची पुसून घेईल, बाकीचे तुला भांडे बिंडे धुण्यात मदत करून देईल, जेवढं होईल तेवढं. तसं पण फुकटमध्ये तर करणार आहे तो, कुठं काही द्यायचंय त्याला. हां, ते पण आहे. हम्म. जेवढं होईल तेवढं. ठीक आहे, चला. मिटलं बुवा आता तुझं टेन्शन. बरं आहे, आता तुला घरात कोणी बोलायला पण होऊन जाईल, तशी पण एकटीच होती. मोबाईलमध्ये टाइम काढायची, मोबाईलमध्ये बोटं घालून. बोलायला तरी झाला. माझं मालकी बाय हा बोला. कपडे धुतले, सगळे वरती टाकले सुकायला. टाकले पण? हा कसं काय टाकले? वळण तर खूप वरती बांधलेली. हा, ती स्टूल नेला होता ना वरती, ती स्टूलवर उभं राहून टाकले. हा का? बरं. हा, लय फास्ट आहे हात. अरे वा. चांगले धुतले ना, एवढ्या लवकर आले तुम्ही, हा, चांगले मग धुतले. तुम्ही बघून घ्या पाहिजे तर. हा, हा. जाऊ द्या, बघेल मी. नाही, आता आल्यावरच बघू आम्ही. हा बरं, मी किचन मधलं काम करून घेतो. हा, हां, चालेल. किचन मधलं काम करून घ्या आणि स्टूल लावून घ्या तिथं. हो. तुम्हाला वरती चढता येईल. हे फास्ट आहे का आता? एकदम पटापट पटापट फास्ट कपडे. आहे पण काम नीट केलं पाहिजे बस. हा, आता चेक करून घेऊ आपण कपडे नंतर. हां, बघ ना, एवढे मोठे बादलीभर कपडे होते, एकदम पटकन धुवून टाकले. मग खरंच. फास्ट तर दिसतोय, आता बघू 1-2 दिवस बघू, त्याचं आवडलं तर ठेवू, तर देऊ हाकलून. हां, काय बिना पैशांचा राहतोय पण खातो पितो पण आहे ना, राहतो पण आहे ना. ते पण आहे. हां. मिटलं आता तुझं काम. पण ऐक ना, आला ना, तू आज लय भारी दिसतंय का, तुला बघूनच माझा आज मूड झाला. मूड झाला. लय हॉट दिसते साडीमध्ये तू. तू कधी साडी घालत नाही ना. अहो, मला साडी घालायची प्रॅक्टिस नाही राहिली ना आता, कधी कधी घालून घेते. पण साडी घातल्यावर लय भारी दिसते तू. पोळे तर झाले. अरे, मला असं वाटलं कोणी होतं तिथं. थांब. तू आला होता का इकडं? नाही, मी डब्यात काय काय आहे बघत होतो. अरे, मला असं वाटलं कोणीतरी बघत होता आम्हाला. मला काय झालं?
नाही हो, जाऊ द्या, तो काम करत असेल त्याचं. मी पोळ्या बनवल्या ते पिठाचं ठेवलं, बाकीचं काय काय आहे ते बघत होतो कुठं काय आहे. अच्छा अच्छा. नाही नाही, अरे मला असं वाटलं हा पडदा हल्ला ना, मला असं वाटलं कोणीतरी आम्हाला बघत होतं. नाही वाऱ्याने हल्ला असेल मला. हा बरोबर, भास झाला वाटतं मला. ठीक आहे ठीक आहे, कर तू तुझं काम. कर कर तुझं काम कर. चला आपण बेडरूम मध्ये जाऊ. बेडरूम मध्ये जायचं नाही का, पण मला वाटलं तो बघत होता. अहो नाही हो, पडदा होता ना त्याच्यामुळे तुम्हाला भास झाला असेल. हा. पडद्याचा रंग आणि त्यांच्या शर्टाचा रंग सेम दिसतो ना थोडा थोडा, हा. त्याच्यामुळे. बरं चल मग बेडरूम मध्ये. चला जाऊ बेडरूम. चल. हा ना, मालकीन कुठं आहे? मालकीन कुठे गेली? तिकडे बेडरूम मला तर नाही केली. अरे काय ग, दरवाजा तर एवढाच लावलेला होता, एवढा कस काय? हवेने उघडला असेल ना. नाही का, पण मला आता पण वाटलं की कोणीतरी होतं इथं. अहो ते आपण दोघ जण राहतो ना घरात. हम्म. आता तो माणूस आलेला आहे कामासाठी, त्याच्यामुळे तुम्हाला भास होत असेल. नाहीतरी एक वेळेस त्याला विचारून घेतो मी. अरे गंगाराम, तू आला होता का इकडं? नाही नाही. नाही, मी काय आता हे भांडी धुतली हम्म. आणि लायटर चालणं झालं म्हणून मी आता लायटर चेक अरे करत होतो. हा, ते नवीन आणायचं आहे, ते थोडं त्याचा प्रॉब्लेम आहे. का अरे काय झालं? मला असं वाटलं की दरवाजा कोणीतरी लोटला नाही का. उघडा होता का? हा म्हणजे मी थोडाच उघडा ठेवला होता, हा. तो राहून गेला होता थोडा उघडा, पण आता लेट मोठा उघडा झाला होता नाही का, म्हणून म्हटलं. झाला असेल हवेने, झाला असेल. हवेने, हवा पण लय जोरात आली होती. तू नक्की नव्हता ना इकडं? नाही नाही, माझं काय काम आहे तुमच्याकडे? अरे मला तुझ्यासारखंच दिसलं म्हणून म्हटलं. मालक तुम्हाला भात झाला असेल बरं का. तेच वाटतंय की दोन. जाऊ दे त्यांना, त्यांचे काम करू द्या ना. अगं पण दोन दोन वेळेस कस काय भास होणार चला आहे ना मला? तुम्ही, जा सोडा, चला. आता पूर्ण लावून घेतो. मस्त वाटतंय, एकदम छान. असं रोज करत जा. पाणी भरलंय जरा पण भर. रोज तर करतो, पण तू करू कुठं देते? हा कुठं ना करू नाही. व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, काय टेन्शन नाही. हा डब्बा का वाटतंय ना? मोकळा ठेवला. छान वाटतंय. इकडं काय आहे? हा तर टाइम आहे का हो तुमचं हे सगळं करायचा? मग कोणता टाइम आहे? टाइम असतो ना, संध्याकाळच्या टायमिंगला करायचं ना. नाही आता माझा मूड झालाय तर मग म्हणून तर करतोय ना. असंच करत जा रोज, छान वाटतं. मजा येते ना. ओ आ नका ना. झालं हो माझं आता एकदाच. चल मग मी जाऊन येतो. थोडं कामाचं बघायचंय, ते थोडं काम राहून गेलं होतं. हा ठीक. अरे झाडू मारतोय का? हा मालक. बरं ठीक आहे, मग काम आवरून घे. हो मालकीन झोपते थोडी. बरं. मी आराम करते, तुम्ही जाऊन या, तुमचं काय काम आहे. ठीक आहे. हा मी थोडं बाहेर चाललोय कामानिमित्त. या या तुम्ही जाऊन या, निवांत या. ठीक.
येतो बाय. बाय. जा. म्हटलं तर झालं सर्व. मालकीन बाय, दरवाजा उघडा. काय झालं? झाडू मारायचं ना. मारा. मालकीन बाई, काय झालं रडायला? काही नाही हो. मग तुम्ही का रडताय? तुम्हाला काय सांगू आता? काय झालं सांगा. नका रडू. काय झालं? डोकं दुखतंय का? मालकीन बाई, डोकं दुखतंय का तुमचं? काय नाही. दाबून देऊ का पाहिजे तर? नाही नाही. मग तुम्ही का रडताय मला सांगा. का रडताय? आता 7-8 वर्ष झाले आमच्या लग्नाला, बर. पण आम्हाला बाळच नाही होते हो. म्हणून रडताय वे? आता मी मोबाईलवरती बाळाला पाहिलं म्हणून रडू आलं. हा, तुमची समस्या अवघडच आहे. कसं आहे, प्रत्येक बाईला वाटतं की आपल्याला मुलबाळ पाहिजेच म्हणून. मग बरोबर. आता एवढे वर्ष झाले मूलबाळाचा पत्ताच नाही. डायरेक्ट मूलबाळ होतच नाहीये मला. देव का अशी शिक्षा देते मला काय माहिती. मालकीन बाई, एक विचारलं तर तुम्हाला राग नाही ना येणार? नाही. हा, बोला ना तुम्ही. मला 1 मिनिट वेळ द्या बरं का. हा मालकीन बाई, तुमच्यात काय दोष नाही बरं का. तुमच्या नवऱ्याच्यात दोष आहे. तुम्हाला कसं माहिती? आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो, डॉक्टर पण तेच म्हटले. तेच पण आता म्हणाले? काय करणार आहे त्याला? नाही, मला थोडं थोडं समजतं बरं काही. समजतं का तुम्हाला? हा, मग आता काय करायचं त्याच्यावर? कसं होईल मला मूलबाळ? त्याच्यावर कसं होईल आता, कसं आहे माहिती आहे का, मला जरा विचार करावा लागलो. तुम्हाला मूल होईल बरं का. आणि तुमच्या नशिबात आहे ना जुळी पोर आहेत. जुळी पोर? हा. पण मग कस काय? होत तर नाहीये ना. नाही होईल, पण ते कसं होईल माहिती आहे का, कसं? त्यासाठी आहे ना तुमची तयारी पाहिजे. माझी तर तयारी आहे ना हो. माझी तयारी सगळ्या प्रकारे. माझा नवरा मला जे सांगेल मी ते करेल. हा, आता कसं आहे, तुम्ही म्हणताय नवरा सांगाल ते करीन, पण नवऱ्यानं सांगून फायदाच नाही ना. म्हणजे मला सांगा, तुम्ही चिडणार नाही ना माझ्यावर? नाही हो. तुम्ही मला जर मूलबाळाचं सांगताय तर मी कसं काय चिडणार आहे तुमच्यावर? ह्यासाठी आहे ना मालकीनबाई, तुम्हाला आहे ना तुमच्या नवऱ्यापासून तर मूल होणारच नाही. मग तुम्ही आहे ना, आपण एक काम करूया का, आपण दोघं शरीर सुख करूया, तुम्हाला 100% 2 मुलं होतील. तुम्ही? हा. नाही नाही, तुम्ही येडे झालेत का? काय बडबड करताय तुम्ही? हे काय झालं? काय झालं म्हणजे? हा मालकीनबाई, खूप चुकीचं आहे हे. हे बघा, एक तर तुम्हाला आणि मलाच माहिती होणार आहे, दुसरं कोण आहे का आपल्या दोघांच्या मध्ये? पण नाही 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 नाही, मी माझ्या नवऱ्याला धोका नाही देणार. अहो कसं आहे बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला जर आई व्हायचं असेल तर तुम्हाला आहे ना आपण दोघं शरीर सुख करू आपण, तरच तुम्हाला मुलं होतील, नाही तर मुलं होणार नाही. बघा विचार करा, तुम्ही कुठेही गेला ना तरी तुम्हाला मुलं होणार नाही. बरं ठीक आहे, तुम्ही मला थोडा टाइम द्या, मी विचार करते, सांगते तुम्हाला. बरं बरं, जा तुम्ही काम करून घ्या जा. मी घेतो काम करून. हा. नवरा आला का? नवऱ्याशी बोलते या विषयावर. मुलबाळ तर मला पाहिजेच आहे.
कसं पण पाहिजे. मूलबाळ ना मला कसं पण पाहिजे. मी आज त्यांना येऊ दे, मी त्यांच्याशी बोलतेच. झालं भाऊ एकदाचं काम. अरे गंगाराम, गंगाराम, होय गंगाराम. अरे झोप लागली होती का? हा. केले का सगळे काम? हो, सगळी कामं झाली. अरे लय काम करतो रे तू, पटापट पटापट पटापट. हा. भारी काम करतो हा. मी आता नाही का तुला पेमेंट चालू करून देतो. बरं मला. हं? हा. जेवण बिवण केलं का? हा, जेवण केलं. मालकीन कुठे आहे? आराम करतात. अच्छा, त्यांना दिलं का जेवण वगैरे सगळं? हा, त्यांना पण जेवायला दिलं. दिलं ना व्यवस्थित? हो. ओके, घे आराम कर तू मग. बर. झाले ना तुझे काम? हो, झालं. हा, आराम कर. हा. मी जातो. काय वाटलं तर आवाज द्या. हा, आवाज देतो तुला. झालं काम तुमचं? हा झालं. काय करते? विचार. कसला? तुम्हाला माहिती ना मी काय विचार करत असते. कसला ग? आपल्या बेबीचा. हा, आता ट्राय तर चालू आहे आपला. आता होत नाही त्याच्यात आपली थोडी चुकी आहे. तुम्हाला एक सांगू का? हा सांग ना, काय झालं? तुमच्यामुळे मला मूलबाळ नाही होते. माझ्यामुळे? हम्म. का बरं माझ्यामुळे? तुमच्यामुळे मला मूलबाळ नाही होते. माझ्यामुळं? हम्म. माझ्यामुळं कसं काय? तुम्हाला तर माहिती ना डॉक्टर काय बोलले होते. अगं आता त्याच्यात माझा काय प्रॉब्लेम आहे? आता ते देवाच्या हातात आहे. तर देवाला जेव्हा द्यायचं असेल बाळ तेव्हा देईल ना. पण मला पाहिजे. 7 वर्ष झाले आपल्या लग्नाला, अजून मूलबाळ नाही मला. मला आत्ताच पाहिजे मूलबाळ. अगं आता मी काहीच नाही करू शकत. आपण ट्राय तर करतोय ना. आपण करू शकता ना. मी सांगते ना तुम्हाला काय करू शकता. काय करू शकतो? सॉल्युशन आहे त्याच्यावर, पण मला ना तुम्हाला चीट नव्हतं करायचं म्हणून तुम्हाला सांगून देते मी. चीट नाही करायचं सोल्युशन तुम्ही आहे. ऐका ना. तो गंगाराम आहे बघा, आपल्या घरात कामाला आलाय तो. हा, चांगला पोरगा आहे ना. मस्त काम करतोय. हे बघ पूर्ण काम करून अहो झोपला. ऐका ना. हा तो काम तर करतोच, हा, पण त्याला ना सगळं समजतं. सगळं समजतं. म्हणजे घरात कोणाच्या काय प्रॉब्लेम चालू आहे, काय नाही चालू आहे, त्याला सगळं समजतं. त्याच्यात पावर आहे ती. पावर आहे म्हणजे समजतं. देवाने दिलेली शक्ती आहे ती. अहो मी काय म्हणते ऐका. हा दुपारी तो झाडू मारत होता ना, हा. त्या बाळाचा फोटो पाहिला आणि मी रडायला लागली. हो मग मग तो येऊन बसला. तो म्हणे की एबा मॅडम तुमच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम तुमच्या नवऱ्यामध्ये. काय? हां ऐका ना तुम्ही. हा. मग मी म्हटली तुम्हाला कसं माहिती? ते तर डॉक्टरला आणि आम्हालाच माहिती होतं, बाकी कोणालाच माहीत नाही. मग त्याने सांगितलं की माझ्यात नाही का पावर आहे देवाने दिलेली, मला सगळं समजतं म्हणे. मग मी त्याला विचारलं मग याच्यावर सॉल्युशन काय आहे? तर तो बोलला की सॉल्युशन असं आहे की तुम्हाला माझ्यासोबत रिलेशन बनवावं लागेल. काय? हां, तुमच्या नवऱ्यात प्रॉब्लेम आहे ना, तर आपल्या दोघांचं बेबी करू म्हणे आपण. काय?
तू काही केलं का त्याच्यासोबत? नाही ना हो, काहीच नाही केलं. मला विचारल्याशिवाय कसं काय करणार आहे मी? मला तुम्हाला थोडं चीट करायचंय. अगं त्याला काही समजत बिमजत नाही, त्याला तू आवडली असल. थांब, त्याचा पिट्टाच पाडतो मी थोडं. आऊ? आईला. आऊ? काय रे? हा? तुम्हाला काय झालं मला? काय झालं? हा, एवढा मोठा कांड करून आरामशीर झोपलाय तू. काय काय केलं मी? काय केलं म्हणजे? मी काय केलं मला? काय बोलला तू मालकीनला? मी कुठं काय बोललो मला? हा? ते बोलले ना तुम्ही मला. काय समजतं तुला? हा, थोडंफार काय थोडंफार? थोडंफार काय समजतं? हा, म्हणजे तुला खरं ते सांगितलं का नाही मला मी? काय खरंय? हा, तुला मी घरात राहू दिलं. हा, तुला घरात राहू दिलं, जेवण पाणी देतोय, तुझं सगळं काही सोय पाणी करतोय, आणि तू मालकीनला असं उलट शिलट शिकवतो का? हा, तुला लाज वाटते का काही? नाही, मला जाऊ दे, चुकलं माझं. काय चुकलं? हा, परत नाही बोलणार मी. काय शिकवत होता तिला? हा, काय नाही सर. काय पण शिकवतो का? नाही हो. रत्ताळ्या. मला जाऊ दे. म्हणून पाया पडतो. म्हणून तुला त्या पहिल्या घरमालकाने हाकलून दिलं वाटतं, मारून. हा, असे काही चाळे करत होता वाटतं तिथं. नाही हो. हा, बायांची छेड काढतो का तू? नाही. हा, म्हणतो तिला झोपावं लागल, हे करावं लागल, ते करावं लागल. हा, नाही. तुला जास्त झालं आता. चल उचल तुझं ते, उचल. जाऊ दे, मला चल, उचल. पाया पडतो. उचल बोललो ना, उचल ते. चल उठ, राहू दे मालक. उठ. चाल, निघ. चल जाऊ दे. निघ. चुकलं माझं. मालक जाऊ दे. आता समजलं मला, तुला सगळेजण कामावरनं का बरं काढता? असे मालक- बायांच्या मागे चाळे करतो ना तू. मालकीनबाई, तुम्ही तरी सांगा. मी नाही काय सांगा? चल, काहीच समजत नाही तुला. कुसळ समजतं का? चल निघ. मालक जाऊ चल दे. निघ, चल. आणि परत जर दिसला नाही तर डायरेक्ट छाटून टाकला तुला. जाईल तो. आऊ, इकडं इकडं. अगं काही आहे इकडं? तुम्ही सॉल्युशन दिला होता ना, त्याची काय चूक आहे त्याच्यात? अगं कायची सॉल्युशन दिलं होतं? तुला का अक्कल बिकल आहे का? हा, का काय अन्न खाते का? काय खाते तू? तुला एवढं पण समजत नाही का? तो पार ठरकी दिसला मला. हा, माझ्यासोबत झोपावं लागल, तेव्हा जुळे पोरं पैदा होतील. तुला एवढी अक्कल आहे का? असं कधी होतं का? जाऊ द्या, सॉरी. पण मला बाळ पाहिजे हो. बाळ मिळत होतं ना मला, म्हणून मी त्याच्यासाठी काय पण करायला तयार. या बाळामुळेच त्याने संधी साधली, समजलं का? तू जे रडत होती ना त्याच्यासमोर, म्हणून त्याला ते उपाय सुचला असेल की हिला तसं पण बेलवून फुसलवून. तू तशी पण तशीच दिसते ना, एकदम अशी गरीब गाय. कोणी पण काही पण बोललं की ऐकून घेते. जाऊ ना, मला आता बाळ पाहिजे. काय करायचं सांगा. हा ठीक आहे, चल आपण ट्राय करू मग. चला. बाळाचं